हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला लक्ष्मीची पावलं दाखवणार आहे। ही पावलं मी आधी पण माझ्या चॅनलवर दाखवले होते, ते 2 कलरमध्ये दाखवले होते मी, आणि आता मी 3 कलरमध्ये करणार आहे। पावलं तेच आहे, पण मला याची ऑर्डर आहे, त्यामुळे मी परत एकदा दाखवणार आहे। आणि माझ्या एका मैत्रिणीने रिक्वेस्ट पण केली होती असे पावलं दाखवण्यासाठी, तर ते मी आज दाखवणार आहे। यासाठी मी इकडे सगळे 5 नंबरचे मणी घेतलेले आहेत, पिवळे घेतलेले, थोडे ऑफ व्हाईट आणि लाल घेतलेले। पावलांना वरून सुरुवात करायची। सुरुवातीला 1 लाल घालायचा, 3 पांढरे, 1 लाल आणि 3 पांढरे, असे टोटल 8 मणी घालायचे आपल्याला। आणि त्यानंतर हा जो पहिला मणी घातला यातून सुई बाहेर काढायची। ही आपण गाठ मारलेली असते ती या मागच्या मण्यांमध्ये हाईड करून टाकायची। असा सर्कल तयार होतं। त्यानंतर इथून फिरवून आणायची सुई या बाजूने, आणि हे जे 2 मणी आहे इथे आणायचे, घट्ट फिरवून घ्यायचं एकदम सगळ्या मण्यातून। ही आपण सुरुवातीला गाठ मारली होती, ही जी साईड आहे ही खालच्या बाजूला घ्यायची। हा लाल मणी खाली घ्यायचा, म्हणजे मग इथे वरती गाठ दिसत नाही। त्यानंतर हे जे 2 मणी आहे इथून वर सुई आणायची। आता इथे बाकीचे 4 बोटं जे आहे ते करायचे। हा अंगठा झाला सुरुवातीला, तर बाकीचे बोटं करायचे। इथे 1 लाल घालायचा, 2 पांढरे आणि 1 लाल, असे 4 मणी घालायचे। हे असे 4 मणी घातले। आता हे जे 2 मणी आहेत ह्याच्यातून सुई बाहेर काढायची, ओढून घ्यायचं घट्ट। त्यानंतर या लालमधून काढायची सुई, आता पुढचं बोट करायचं। इकडे 1 लाल घालायचा, 2 पांढरे आणि 1 लाल, हे 2 बोटं झाल्यावर असं दिसतं। आता इथे परत 4 मणी घातलेले आहेत, आणि हे जे 2 पांढरे मणी आहे इथून सुई बाहेर काढायची। आता इथून फिरून हे जे 2 पांढरे मणी इथे आणायचे। आता तिसरं बोट करायचं। पुढे परत 4 मणी घालायचे, 1 लाल, 1 पांढरा, 2 पांढरे आणि परत 1 लाल, हे असं दिसतं। त्यानंतर इथे शेवटचं जेव्हा बोट येईल तेव्हा ते 1 लाल घालायचा, 1 पांढरा आणि 1 लाल घालायचा, 4 नाही घालायचे, ठीक आहे। ही अशी बोटं झाली सगळी वरची। आता खालच्या बाजूला याची आणायची सुई, इकडे आली माझी सुई। आता इथे 3 मणी घालायचे। सुरुवातीला 3 घालायचे लाल मणी, नंतर 2 2 असं घालत जायचं, 4 मण्यांचा राऊंड करायचा। तर इकडे सुरुवातीला 3 लाल मणी घालणार आहे मी। 3 मणी घातले, त्यानंतर ही सुई इथून या लाल मण्यातून काढायची। असे 4 मणी घातले। आता या खालच्या मण्यातून काढायची, या पुढच्या मण्यातून काढायचे, इकडचा जो वरचा मणी ह्यातून काढायचे, आणि हा वरचा याच्या शेजारचा आहे यातून काढायचे। आता इथे हा 1 आणि हा 1 आहे, त्यामुळे इथे 2च मणी घालायचे लाल कलरचे। या लाईनीमध्ये सगळीकडे लाल मणी येणार, ठीक आहे। आता इथे 2 घालायचे, ह्याच्यातून काढायची, परत पुढे न्यायची सुई, परत 2, अशी सरळ सुई नाही न्यायची प्रत्येक वेळेस, असं फिरवून घ्यायचा दोरा, म्हणजे मग आता मध्ये दिसत नाही तो दोरा। इकडे 2 घातले, इथून फिरवून परत खाली काढायची, इथे 2 घालून परत असं फिरवून घ्यायचं,
हे मी सगळे घालते लाल. हे असे माझे लाल मणी घालून झालेले आहेत 5 वेळा, सगळीकडे 4-4चा राऊंड केलेला. त्यानंतर इथून आली माझी सुई. आता या बाजूने काढायची इकडून आणि इथे सगळे पांढरे मणी घालायचे. म्हणजे इथे कसे घातले होते सुरुवातीला 3 लाल, नंतर 2-2 लाल घातले होते, तसंच आता इथे पण करायचं. इथे खाली सुई घ्यायची आणि इथे 3 मणी सुरुवातीला घालायचे पांढरे, नंतर बाकीचे सगळे 2-2 घालत जायचे. 3 घातले मी. त्यानंतर हा जो पहिला लाल मणी आहे ह्यातून सुई काढायची. त्यानंतर खाली घ्यायची सुई. पुन्हा या पांढऱ्या मण्यातून काढायची. इकडच्या मण्यातून काढायची आणि वरचा जो लाल मणी आहे त्यातून काढायचे. आता इथे 2 पांढरे मणी घालायचे. परत या लाईनीमध्ये सगळे पांढरेच घालायचे. पावलांसाठी वायर कोणती घ्यायची, सुई कोणती घ्यायची आणि दोरा कसा फिरवायचा पावलांमधून, याचा मी डिटेल व्हिडिओ आधी पण केलेला आहे माझ्या चॅनलवर, तर तो तुम्ही बघू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर तो पण बिगिनरसाठी केलेला होता मी व्हिडिओ, आणि हा पण व्हिडिओ मी बिगिनरसाठीच केलेला आहे. बऱ्याच माझ्या मैत्रिणींची रिक्वेस्ट होती हे पावलं दाखवण्यासाठी, त्यामुळे मी हा पावलांचा व्हिडिओ परत करत आहे. आता पुढे इकडे सगळे पांढरे मणी घालून घ्यायचे या बाजूला. हे असे सगळे पांढरे घालून झालेले आहेत. आता पुढच्या लाईनीमध्ये इथे आला माझा दोरा. आता पुढच्या लाईनीमध्ये सुरुवातीला 3 मणी घालायचे, 3 पांढरे मणी घालायचे. त्यानंतर हा जो खालचा मणी आहे यातून सुई बाहेर काढायची. खालचा मणी आहे, इथनं सुई बाहेर काढली. आता इथून घ्यायची सुई. पुढच्या मण्यातून काढायची. आणि हा वरचा मणी आहे यातून पण काढायची सुई. आता इथे आपण 5 वेळा घातले होते मणी. आता या लाईनमध्ये फक्त 4 वेळाच घालायचे. तर आता इथे मी एक पांढरा घालणार आहे आणि इथे खालती एक पिवळा घालणार आहे. इथे आपल्याला थोडीशी अशी चौकोन डिझाईन करायची, त्यामुळे इथे एक पांढरा घालायचा आणि खाली एक पिवळा घालायचा. असे 2 मणी घालून झाले. त्यानंतर हा जो खालचा मणी आहे यातून परत सुई वरती घ्यायची. हा एक पांढरा आणि एक पिवळा घातला मी. त्यानंतर इथून फिरवायची, परत खाली आणायची सुई. आता इथे पुन्हा एकदा 2 पांढरे मणी घालायचे आणि परत एकदा 2 पांढरे मणी घालायचे. असे टोटल 1, 2, 3 आणि 4 वेळा घालायचं आपल्याला. ठीक आहे. आता इथून आला माझा दोरा. आता इथे 4 वेळा घातले आपण. आता ह्याच्या खाली 3 वेळाच घालायचे. त्यामुळे हा जो दोरा आहे हा इकडच्या साईडने न फिरवता या बाजूने फिरवायचा. म्हणजे या मण्यातून काढायचा, या मण्यातून काढायचा आणि परत या मण्यातून काढायचा. इकडे हा जो पिवळा मणी घातला आहे ह्याच्या खाली छोटासा असा चौकोन येणार आहे. तर आता इथे काय करायचं, 3 मणी घालायचे. तर आपल्याला त्यापैकी 2 पांढरे घालायचे आणि एक पिवळा मणी घालायचा. म्हणजे हा जो पिवळा याच्या शेजारी इकडे एक पिवळा मणी येईल. हे असे घातले मी. इथे पण एक पिवळा मणी आलेला. आता यापुढे 2 जे मणी आहेत ते दोन्ही पिवळे घालायचे आणि त्यानंतर परत 2 पांढरे मणी घालायचे. इकडून आला माझा दोरा. आता खालच्या बाजूला घेते मी. हे असं दिसतं. आता ह्याच्या खालच्या लाईनमध्ये 3 वेळा पांढरे मणी घालायचे सगळे. सुरुवातीला 3 पांढरे, 2 पांढरे, 2 पांढरे. इथे सगळीकडे पांढरे घातले. आता पुढच्या लाईनमध्ये काय करायचं, एक पांढरा घालायचा, एक पिवळा घालायचा आणि एक पांढरा घालायचा. म्हणजे ही जी खालची साईड आहे इथे सगळे आता
पिवळे येणार. तीन घालून झाल्यावर या मण्यातून सुई बाहेर काढायची. आता इथे मी पिवळा घातला खालच्या साईडला. इथे सगळे खालच्या साईडला पिवळे येणार. आता या बाजूला घ्यायची सुई, इथून काढायची. त्यानंतर एक पांढरा घालायचा आणि पिवळा घालायचा, म्हणजे पिवळे सगळे खालच्या बाजूला यायला पाहिजे. ठीक आहे, हे खालच्या साईडला असे पिवळे आले. आता इथून आला माझा दोरा. आता इथे काय करायचं, थोडासा राऊंड शेप द्यायचा आपल्याला पावलांना. त्यामुळे इथे सुरुवातीला 4 मणी घालायचे, 4 पिवळे मणी घालायचे. पिवळे घालून झाले 4. हा जो मणी वरचा, यातून सुई काढायची. असं दिसतंय. त्यानंतर इथून आणायची सुई, या मण्यापाशी आणायची. इकडचा जो वरचा मणी आहे इथे आणायची. इथे वरती आली सुई. आता इथे काय करायचं, 2 पिवळे मणी घालायचे. इथे 4च घालायचं, 4चा राऊंड करायचा. इथे 5चा राऊंड करायचा, इथे 5चा राऊंड करायचा आणि इथे 4चा राऊंड करायचा. इथे वरती 1 2 आहे म्हणून मी 2 पिवळे मणी घातलेले. पिवळे मणी घातले की मग हा जो खालचा इकडचा मणी आहे, यातून सुई बाहेर काढायची. असं दिसतं. नंतर पुढच्या मण्यातून काढायची सुई. आणि परत खाली घ्यायची सुई. इथून अशी सरळ घालायची नाही सुई, नाहीतर मग तो दोरा दिसतो आणि मग पाऊल चांगलं नाही दिसत आपलं. आता इथे 1 आणि हा 2 आहे, त्यामुळे हे जसं केलं तसंच इथे करायचं. म्हणून मग इथे किती घालायचे, 3 मणी घालायचे. तीन घालून झाले, या मण्यातून सुई काढायचे. नंतर खालच्या मण्यातून काढायचे. त्यानंतर काय करायचं, हा जो दोरा आहे इथे नाही यायला पाहिजे. हे जे वरचे 2 मणी इथून यायला पाहिजे हा दोरा. त्यामुळे काय करायचं, इकडून हा असा फिरवून घ्यायचा दोरा आणि नंतर या 2 मण्यातून काढायचा, या 2 मण्यातून काढायचा आणि मग इथे आणायचा या बाजूने. हा खालचा मणी इथून दोरा काढला. त्यानंतर या वरच्या मण्यातून काढला. मागच्या वेळेस मी डबल कलरमध्ये पावले दाखवली होती. त्याचा थोडासा कालचा शेप होता, तो वेगळा होता थोडा. याचा शेप थोडासा वेगळा आहे. तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही करू शकता. इकडे आणला दोरा, कारण इकडून जर घेतला असता या 2 मण्यातून तर तो खालचा जो शेप आपल्याला द्यायचा तो बरोबर नसता आला. म्हणून मग मी या बाजूने असा फिरवून घेतला दोरा. आता या 2 मण्यातून सुई आली. आता इथे 5 मणी घालायचं, म्हणजे असा राऊंड शेप येतो. ते 5 मणी घातले मी. त्यानंतर हा जो इकडचा मणी आहे, हे जे 2 मणी आहे यातून या बाजूने अशी सुई काढायची, म्हणजे हा पावलाचा खालचा शेप राऊंड येतो छान. आता इथून वर घ्यायची सुई, या बाजूने घेऊन इथे हे जे पांढरे मणी आहे ह्याच्या 2 मण्याच्या मधून अशी सुई घालून गाठ मारायची इकडे. मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं पावलं करताना गाठ कशी मारायची. खूप जास्त नाही मारायची, एका ठिकाणी एकच गाठ मारायची. त्यानंतर सुई पुढे नेऊन परत दुसरी गाठ मारायची, म्हणजे गाठ अशी एका ठिकाणी दिसत नाही. ठीक आहे. आता इथून वर सुई आणते आणि मग इथून कट करून टाकायचा. ही आपली पावलं कंप्लीट झालेली. इथे मी मध्ये येल्लो घातला आणि अजून एक केलं होतं, ह्याच्यामध्ये मी रेड घातले. अशी थोडीशी वेगळ्या प्रकारची केली मी यावेळेस पावलं. तर अशी माझी ऑर्डर होती, हे करून द्यायचे आहेत मला पावलं.
तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. गौरी गणपती जवळ आलेले आहेत तर त्यासाठी तुम्ही करू शकता. ठीक आहे. व्हिडिओ माझा आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.